नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मोदी सरकारच्या 2 वर्षातल्या कामगिरीवरती, खास करून आर्थिक टप्प्यावर, आर्थिक विकासाच्या मुद्द्यावर. मोदी सरकारने गेल्या 2 वर्षात नेमकी कशी कामं केली, अर्थकारणाला खऱ्या अर्थाने गती दिली, रुपया सुधारला की रुपया घसरला, एकूणच बाजारातली परिस्थिती किंवा मार्केटमधलं एकूण चालणारं अर्थकारण याला बळकटी देण्यासाठी म्हणून मोदी सरकारने कोणकोणती पावलं उचलली हा मुद्दा असणारच आहे. याचबरोबरीने या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये आर्थिक निकषानुसार आर्थिक टप्प्यांवरती पुढे जात असताना शेतकरी केंद्रबिंदू मांडला का, किंवा बाजारपेठांमध्ये होत असलेल्या उलाढाली, खास करून बाजार समित्यांमधून शेतकऱ्यांच्या वस्तूला, शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या मालाला भाव मिळतोय का, या पातळीवर सरकारने काय केलं हा मुद्दा आहेच. शिवाय मेक इन इंडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक भारतात येईल असं म्हणून मोदींनी जे सगळे परकीय दौरे केले, परदेशात जाऊन विविध ठिकाणी तिथल्या भारतीयांना आवाज देऊन देशात गुंतवणूक करण्यासाठी साथ घातली, याचा फायदा किती झाला, किंबहुना बीकेसीमध्ये जे गेल्या 3-4 महिन्यापूर्वी मेक इन इंडियाचं मोठं प्रदर्शन राज्य सरकारने देखील भरवलेलं होतं, तिथेही काही करार झाले, अनेक करार झाले, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी किती झाली की ही करार फक्त कागदोपत्री ठरतायत आणि मेक इन इंडिया होत आहे, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. 3 महत्त्वाचे प्रश्न चर्चेत असणार आहेत. पहिला प्रश्न आहे की गेल्या 2 वर्षात मोदी सरकार भारतीय अर्थकारणाला गती देऊ शकलाय का. दुसरा प्रश्न आहे जीएसटी सारख्या प्रश्नांवर सरकार आडमुठी भूमिका घेत आहे का. आणि तिसरा प्रश्न आहे मेक इन इंडिया सारख्या घोषणांचा भारताला आतापर्यंत किती फायदा झालाय. या 3 प्रश्नाभोवती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आहेत, आपल्यासोबत अर्थतज्ञ चंद्रशेखर नेने स्टुडिओमध्ये आहेत, पुण्यावरून आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन आहेत, आणि औरंगाबादवरून मुकुंद कुलकर्णी आहेत, उद्योजक आहेत आणि CMIमध्ये त्यांनी मराठा चेंबरमध्ये काम देखील केलेलं आहे. त्यामुळे इंडस्ट्री नेमकं मेक इन इंडियाच्या बाबतीत काय विचार करते हे आपल्याला ते सांगतील. मला सुरुवात महाजन साहेब तुमच्यापासूनच करायची आहे. ज्या प्रकारे 2 वर्ष आता मोदी सरकार साजरं करत आहे आपल्या सत्तेतली, या 2 वर्षातली आर्थिक नीती मोदी सरकारची तुम्हाला कशी दिसली. मुळामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा संघ परिवार यांची स्वतःची अशी काही वेगळी आर्थिक नीती आहे किंवा स्वतःचं असं काही आर्थिक धोरण आहे असं आजपर्यंत काही दिसलं नाही. त्यामुळं मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या आर्थिक धोरणाची चिकित्सा जर करायची असेल तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी जे जे काही सांगितलं त्यातलं काय काय त्यांनी प्रत्यक्षात आणलं याची चर्चा एका पातळीवर करावी लागेल, आणि दुसऱ्या पातळीवर आत्ताची परिस्थिती नक्की काय आहे, आकडे काय सांगतात या पातळीवर चर्चा करावी लागेल. उदाहरणार्थ या देशाचा वृद्धी दर 2004 ते 2012 या दरम्यान सरासरी 8.2 ते 8.4 इतका होता. त्यातली 3 वर्ष लागोपाठ 9% इतका होता. हे सरकार आल्यानंतर मुळामध्ये वृद्धी दर ज्या पायावर मोजायचा त्या पायात बदलून टाकला आणि आता 7.2 ते 7.5 इतकं सांगितलं, पण प्रत्यक्षात हा 5.6 किंवा 5.8 इतकाच हा वृद्धी दर आहे. दुसरीकडं आपण उल्लेख केला डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया. आपल्याला जर आठवत असेल तर लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज या लोकसभेत भाषण करताना असं म्हणाल्या होत्या की जब रुपये की साख गिरती है तब देश की भी साख गिरती है. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 67 रुपयाच्या खाली यायलाच तयार नाही. तेव्हा आर्थिक आघाडीवरचं यश किंवा अपयश जर मोजायचं असेल तर प्रत्यक्षात परिस्थिती काय. उदाहरणार्थ 2014 मध्ये 1,25,000 एवढ्या नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या. 2014 मध्ये हाच आकडा 4,21,000 इतका होता. या सरकारच्या हे सरकार सत्तेवर आल्यानंतर नॅशनल लेबर ब्युरोची आकडेवारी जर आपण बघितली तर त्यांनी असं सांगितलं आहे की गेल्या 2 वर्षामध्ये जॉब्समध्ये वृद्धी दर हा 0.2 म्हणजे 2% इतका होता. निर्यात गेल्या 20 महिने सतत निर्यात कमी होते. त्यामुळं निर्यात आयात क्षेत्रामध्ये असलेल्या 20,000 नोकऱ्या गेलेल्या आहेत. नव्या नोकऱ्या निर्माण होण्याचं तर सोडाच, पण निर्यातीत सतत 20 महिने घट होत असल्यामुळं असलेल्या 20,000 नोकऱ्या गेलेल्या आहेत. त्यामुळं
आर्थिक बाबतीमध्ये जी जी आश्वासनं नव्या नोकऱ्या निर्माण करण्याचा असो, काळा पैसा परत आणण्याचा असो किंवा आणखीन काही असो, त्याची एक एक मुद्द्यावर आपल्याला चर्चा करता येईल. बिलकुल. सुरुवातीला हे सांगितलं पाहिजे की हे सरकार सत्तेवर आल्यापासून देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या ऐवजी बिघडण्याच्या दिशेकडे अधिक वेगानं वाटचाल करते आहे. माधवराव काय म्हणाल? अर्थव्यवस्था सुधारण्यापेक्षा बिघडली असा थेट आरोप महाजनांचा आहे. नाही, काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडून आपण काही वेगळ्या शब्दांची अपेक्षा बाळगू शकत नाही. त्यांनी विकास दराचा मुद्दा सांगितला. त्यांनी मोठ्या चलाखीने 2004 ते 2012चा उल्लेख केला. 2012 ते 14 याबद्दल ते काही बोलले नाहीत. 2004 मध्ये जेव्हा बोलतो तुम्ही बोलू दिलं तर बोलतो. ठीक आहे, यांचं पूर्ण करून मग तुमच्याकडे येतो. माधवराव बोला. महाजन सरांनी बोलू दिलं तर मी बोलेन ना. नाही, आता त्यांना ते तुमचं ऐकता येत नाही. आता तुम्ही दोघं कसोटीवर थांबलं तर आपला विकास काय पुढे जायचा नाही. त्यामुळे एकत्रितपणे आपण जाऊया. तर 2004 मध्ये जेव्हा अटल बिहारी वाजपेयींचं सरकार गेलं तेव्हा देशाचा विकास दर हा 9.67 वगैरे होता. आणि त्यानंतर जेव्हा मी तुमचाच आकडा सांगतोय, माझा नाही सांगत आहे, कारण तुम्ही 2004 पासूनचा उल्लेख केला, मी 2004चाच उल्लेख केला. आणि 2004 नंतर 2014 मध्ये जेव्हा मनमोहन सिंगांचं सरकार गेलं तेव्हा देशाचा विकास दर हा 4.8% पर्यंत आला होता. आता या मधल्या 3 वर्षामध्ये सरासरी 9% होता वगैरे वगैरे सगळं त्यांनी सांगितलं. पण 2014ची वास्तविकता काय होती तर हा विकास दर 4.8 पर्यंत खाली आला होता. म्हणजे 2004 ते 2014 10 वर्षातला प्रवास हा उतरंडीचा प्रवास होता. आता विकास दराची आत्ताच्या सरकारने घेतलेली परिभाषा ही त्यांना मान्य नाही. ठीक आहे, त्यांनी जी परिभाषा घेतली त्यानुसार सुद्धा आता 5.6 ते 5.7% विकास दर आहे. म्हणजे 2014 मध्ये मनमोहन सिंगांचं सरकार गेल्यानंतर गेल्या 2 वर्षात मोदी सरकारने विकास दर वाढवत नेण्यामध्ये यश मिळवलं. हे काँग्रेसच्याच वक्तव्यातून आपल्या समोर येतं. आता याच्यातल्या आणखीन काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की या 2 वर्षांमध्ये देशाच्या सर्वाधिक भागात दुष्काळाचा मोठा फटका बसलाय. ह्या 2 वर्षामध्ये शेतातलं देशातलं कृषी क्षेत्र हे पूर्णपणे अडचणीत आहे. आणि कृषी दराचा विकास हा कृषी विकासाचा दर हा बऱ्यापैकी थांबल्यात जमा आहे. महाराष्ट्रामध्ये तर आपण उणे आहोत. तरी ही सगळी परिस्थिती लक्षात घेता म्हणजे सगळ्यात मोठं क्षेत्र जे आहे ते अडचणीत असताना, दुष्काळाचा फटका बसलेला असताना विकासाचा दर 2 वर्ष वाढवत नेण्यामध्ये या सरकारला यश मिळालं, ह्याला अधिक महत्त्व आहे. आणि ज्या परिस्थितीमध्ये म्हणजे 2 तुलना मी मुद्दाम करेन. 2004 मध्ये जेव्हा वाजपेयींचं सरकार जाऊन मनमोहन सिंग सरकार आलं, त्या सरकारचे अर्थमंत्री होते पी चिदंबरम. त्यांनी लोकसभेमध्ये जे भाषण केलं पहिला अर्थसंकल्प मांडताना, आपला पहिला अर्थसंकल्प मांडताना, तेव्हा त्यांनी सुरुवातीलाच एक असं वाक्य वापरलं की वी हॅव इनहेरिटेड अ रोबस्ट इकॉनॉमी. आम्हाला वारसा म्हणून एक दणकट अर्थव्यवस्था मिळालेली आहे. आता हा वारसा कुठला? आधीची 6 वर्ष ज्या वाजपेयी सरकारने राज्य केलं होतं त्या सरकारने निर्माण केलेल्या अर्थव्यवस्थेचा वारसा आपल्याला मिळाला आणि तो दणकट अर्थव्यवस्थेचा होता हे चिदंबरमने स्वतः सांगितलं लोकसभेमध्ये. 2014 मध्ये मनमोहन सिंग सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प या चिदंबरम यांनी मांडला. त्याच्यात त्यांनी असं नाही म्हटलं की आम्ही आता नव्या निवडणुकांना सामोरे जातो आहोत आणि उद्या जे कुठलं सरकार येईल, आमचं येईल किंवा आणखीन कोणाचं येईल, त्याच्यासाठी आम्ही एक मजबूत अर्थव्यवस्था मागे ठेवून जातो आहोत, असं म्हणण्याची हिंमत चिदंबरमने दाखवली नाही. त्यामुळे 10 वर्षात त्यांच्या सरकारने केलेली अर्थव्यवस्थेची अवस्था आणि ती विस्तारत अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी मोदी सरकारने केलेले प्रयत्न यातली तफावत ही आपल्याला ढळढळपणे दिसते. ही तफावत दूर करण्याचा प्रयत्न भाजपने केला असं म्हणतात महाजन साहेब भंडारी, की ज्या प्रकारे 2014च्या आधीची परिस्थिती आणि सरकार गेलं काँग्रेसचं त्यावेळेला असलेला विकास दर
त्याच्यात मोठी तफावत होती आणि ती निस्तरता आता पुढे सरकार अर्थव्यवस्था चालवावी लागते. अशा प्रकारे सुचतील त्या सबबी वारंवार सांगणे हे अपेक्षितच आहे, त्याच्यात अनपेक्षित असं काहीच नाही. पण चलाखी ही दुसऱ्यांची चलाखी पॉइंट आउट करता करता आपली चलाखी लपवण्याचा प्रयत्न नेहमी यशस्वी होतोच असं नाही. उदाहरणार्थ 1999 ते 2004 या काळातलं सरकार, निवडणुका कधी झाल्या हो? मे 2004 मध्ये झाल्या. त्याच्या आधी निवडणुकांच्या आधी व्होट अन अकाउंट सादर करण्यात आलेलं होतं आणि नवं सरकार आल्यानंतर पूर्ण बजेट सादर करण्यात आलं. त्यामुळं 2004च्या नंतरच्या आर्थिक विकासाची आणि एकूण देशाच्या विकासाच्या कार्यक्रमावर खर्च करण्याची आणि दीर्घकाल वाटचाल जी सुरू झाली ती जून 2004 नंतर सुरू झाली. त्यामुळं मी जेव्हा 2004चा विकास दर सांगितला तेव्हा तो बरोबर आपल्या पदरात पाडून घेतल्याची जी चलाखी आहे ती जाणकार प्रेक्षकांच्या लक्षात आल्याखेरीज राहणार नाही. आता दुष्काळ, तर दुष्काळ ही काही अभूतपूर्व गोष्ट नाही आहे आपल्या देशाला. म्हणजे 99 ते 4 यामध्ये दुष्काळ आला, 4 ते 12 या काळामध्ये सुद्धा दुष्काळ आला. महाराष्ट्राच्या संदर्भात तर 2001, 2002, 2003 ही 3 वर्ष किंबहुना 2000 पासूनची 3 वर्ष ही दुष्काळाचीच होती. त्या काळात महाराष्ट्राचा विकास दर 10% इतका होता. तो का होता याचंही उत्तर द्यावं लागेल. तेव्हा अशी चलाखी करून केवळ प्रतिपक्षावर बाजू उलटवण्याच्या दृष्टीने जर आर्थिक चर्चा होणार असेल तर ती काय फलदायी होईल असं नाही. प्रत्यक्षात खरं असं आहे की देशाचा आर्थिक विकास ही सगळ्यांची सामूहिक जबाबदारी मानून जर करायचं असेल तर चर्चा ठीक आहे, पण केवळ प्रतिपक्षावर बाजू उलटवायची म्हणून आकडे आता 9.6 9.6 ही 2004 नंतरची आकडेवारी आहे आणि रोबस्ट इकॉनॉमी इनहेरिट करतो असं चिदंबरम म्हणाले. ही त्यावेळच्या अर्थव्यवस्थेविषयीची ऑब्जेक्टिव्ह गोष्ट त्यांनी मॅग्नॅनिमसली लोकसभेमध्ये मान्य केली, असाच त्याचा अर्थ होतो. आणि असा कुठला अर्थमंत्री हो की आम्ही जाताना फार चांगली अर्थव्यवस्था आम्ही तुम्हाला सोडून जातोय, असं आजपर्यंतच्या कुठल्या अर्थमंत्र्यांच्या भाषणात आपण वाक्य ऐकलं असेल. त्यामुळं मुद्दा एकमेकांचे मुद्दे खोडून काढण्याचा नाही, तर वस्तुस्थितीकडं डोळे झाक न करता जी वस्तुस्थिती आहे ती प्रामाणिकपणे लोकांच्या पुढे आणण्याचा मुद्दा आहे. प्रामाणिकपणे वस्तुस्थिती समोर आली पाहिजे असं महाजन साहेब म्हणतात. मी फक्त एकच, म्हणजे मला महाजन सरांच्या सगळ्या अभ्यासाबद्दल पूर्ण आदर आहे आणि त्यांनी आपल्याला एक गोष्ट फार छान सांगितली की 2004च्या लोकसभा निवडणुकांच्या अगोदर जे मांडलं गेलं ते व्होट्स ऑन अकाउंट होतं मार्चमध्ये आणि जूनमध्ये पूर्ण अर्थसंकल्प मांडला. म्हणजे मार्च ते जून किंवा मार्चमध्ये निवडणुका झाल्या नाहीत. निवडणुका केव्हा तरी एप्रिल मे मध्ये झाल्या आणि मग मे निवडणुकांचा निकाल लागला, सत्ता आली आणि जून या सव्वा महिन्यामध्ये विकासाचा तर खाडकन 9.6 पर्यंत नेण्यामध्ये जे काँग्रेसने यश मिळवलं अवघ्या 1.5 महिन्यात. असं नाही, पण असं ते म्हणतच नाहीये, असं ते म्हणत 2014 मी जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ एक मिनिट दुरुस्ती केली पाहिजे. 2014 मी जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ 2014-15 हे आर्थिक वर्ष असा त्याचा अर्थ असतो. हे इतक्या विद्वान अर्थतज्ञांनी लोकांच्या लक्षात आणून देऊ देता कामा नये, हे आश्चर्यकारक आहे. मी 2014 बद्दल बोलतच नाहीये, 2004 मधल्या विकास दराचा विषय चालू. मी 2014-15 याबद्दल सांगतोय. पण 2014-15चा मुद्दाच आला नाही आपल्याकडे. 2014-15 मध्ये तुमच्या म्हणण्याप्रमाणे 5.6 ते 5.7 असा विकास दर आहे. 2014चा मुद्दाच नाही आला. 2014च्या नंतरचा विषय आहे. 2004-5 बरोबर. 2004-5 माधवराव सांगताय. 2004-5 बद्दलच बोलतोय. त्यामुळे 2004-5 मध्ये जो काही विकासाचा दर होता तो आदल्या वर्षीचाच आलेला होता. त्यामुळे त्यावेळेचा विकासाचा दर 9.67% होता. 2014 मध्ये जेव्हा सरकार गेलं तेव्हा तो 4.678 पर्यंत आला होता. ही वस्तुस्थिती आहे.
पण मला मुकुंद कुलकर्णी तुम्हाला विचारायचं, गेली बरीच सरकार तुम्ही सगळ्या इंडस्ट्रियल सेक्टर्समध्ये वेगवेगळ्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पाहिलेली असतील. त्यांनी दिलेल्या सुविधा, त्यांनी उपलब्ध केलेलं पायाभूत सुविधाचं मुद्दे असतील, किंबहुना उद्योग जगताला तारण्यासाठी म्हणून काही केलेली वेगवेगळी धोरणं आणि नीती असेल. याच्यात काय तुम्हाला दिसलं या 2 वर्षामध्ये? मागच्या सरकारचा विचार तुम्ही केला असेल, किंबहुना हे सरकार आल्यानंतरच्या आलेल्या अडचणी आणि पुढे पडलेलं पाऊल, या दोन्ही गोष्टीचं अवलोकन करत असताना तुम्हाला काय दिसलं की आर्थिक नीती कशी जाते आपली? दोन्ही वक्त्यांनी जे मुद्दे मांडले त्यातला ब्रॉड लेवलला पुढे घेऊन त्याच्यानंतर इंडस्ट्रियल प्रोडक्शन आणि सर्व्हिस सेक्टरची ग्रोथ हे 2 स्पेसिफिक इंडेक्स मांडतो आणि मग तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो. GDPची ग्रोथ ही सर्व्हिस सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि ॲग्रिकल्चर सेक्टर या तिन्हीवरनं होते. गेल्या अनेक वर्षात भारताने नशिबाने आणि कर्तृत्वाने कायम पॉझिटिव्ह GDP बघितलेला आहे, तो काही प्रश्न नाहीये. सर्व्हिस सेक्टरचं याच्यात नेहमी पॉझिटिव्ह कंट्रीब्युशन आहे. ॲग्रिकल्चरचं कंट्रीब्युशन अप अँड डाऊन आहे, म्हणजे निसर्गावर अवलंबून असलेलं आहे. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण केव्हा बघतो? ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि प्रोडक्शन सेक्टर ग्रो होताना आपल्याला दिसतो. त्यामुळे सस्टेनेबिलिटी ही देशाच्या इकॉनॉमीची पाहिली तर ती मोठ्या प्रमाणावर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर आहे. कारण गेल्या 5 वर्षात आपल्याला सर्व्हिस सेक्टर हा सातत्याने एक ठराविक पॅच सोडला तर ग्रो होताना दिसलेला आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणजे प्रोडक्शन बद्दल मी सांगतो, तो म्हणजे 10 ते 12 म्हणजे 2010 ते 2012 हे 2 वर्ष मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरनी मंथ ऑन मंथ डिक्लाइन बघितलेला आहे, म्हणजे खाली उतरत गेलेला आहे. 12 ते 14 या पिरियडमध्ये तो स्टेबल लल राहिलेला आहे. आणि 2014 ते ऑक्टोबर 2015 याच्यामध्ये त्याच्यात ग्रोथ दिसलेली आहे. म्हणजे वाजपेयी सरकार आल्यानंतर मोदी सरकार आल्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला नक्की डेव्हलपमेंटला बूस्ट मिळालेला आहे. हे आकडे मंथ ऑन मंथ IPP इंडिकेट करतात, अगदी मायक्रो इकॉनॉमिक्सचा आपण विचार केला तर. आता हा चेंज का आला हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. इंडस्ट्रीनी एक नक्की बघितलं की मोदीजींचे जे परराष्ट्र दौरे झाले, ज्या बिझनेस डील झाल्या, जे बिझनेस इंटरॅक्शन झालं, याच्यावरनं पर्टिक्युलरली युरोप आणि अमेरिकेचा भारतावरचा कॉन्फिडन्स वाढला. हे इंडस्ट्रीच्या आणि माझ्या वैयक्तिक अनुभवावरनं मी नक्की सांगू शकतो. कारण गेल्या 2 वर्षामध्ये युरोप आणि अमेरिका मिळून 6 जे एक्झिबिशन्सना मी वैयक्तिकरित्या गेलो, तिथे भारताबद्दल नक्की क्युरियोसिटी दिसली. भारतात इन्व्हेस्टमेंट करण्याची टेंडन्सी जास्त दिसली आणि त्याच्यानंतर भारताकडनं वस्तू विकत घेण्याचीही टेंडन्सी जास्त दिसली आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर नक्की फरक पडला. ही डेफिनेटली पॉझिटिव्ह साईड आहे. ऑक्टोबर 15 नंतर मात्र मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरनी मेजर चॅलेंज घेतलेला आहे, पण याचा दोष पॉलिसीला देता कामा नये. अॅनलाइज करून महत्वाचे 2 मुद्दे मांडू इच्छितो. त्यातला पहिला मुद्दा हा की ज्या सरकारचा पॉलिसीवर क्लोज कंट्रोल दिसतो आहे गेल्या 18 महिन्यामध्ये, त्या सरकारने ऑक्टोबर 15 नंतर फार मेजर चेंजेस आणले असं दिसत नाही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं स्लाइड डाऊन कमी करण्यासाठी. ते अपेक्षित होतं. त्या मायक्रो स्टेप्सकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हा पहिला भाग. आणि गेल्या 2 वर्षात नीतीमध्ये पर्टिक्युलरली मायक्रो, स्मॉल आणि मीडियम सेक्टरला जाणवणारा चॅलेंज हा म्हणजे कॉस्ट ऑफ फायनान्स. याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर कंट्रोल येऊ शकला नाही. फार तर 0.25% हिअर अँड देअर, पण या सेक्टरवर ज्याचा मायक्रो आणि स्मॉलला चॅलेंज दिसतो, मुद्रा बँक हा मुद्दा आहे, पण त्याचा इम्पॅक्ट अजून मिड टर्मला आपल्याला दिसायचा आहे. अँड दॅट इज वन टाइम इन्व्हेस्टमेंट लोन. पण ऑपरेशन कॉस्ट म्हणजे जेव्हा CC लिमिट्स आपण घेतो त्याची कॉस्ट ऑफ कॅपिटल ही कमी करण्याच्या दृष्टीने आणि SME सेक्टर जगवण्याच्या दृष्टीने फार मोठे प्रयत्न झालेले आहेत असं वाटत नाही. आणि पॉलिसीबद्दलचा शेवटचा मुद्दा मांडू इच्छितो. या गव्हर्नमेंटच्या ज्या येणाऱ्या पॉलिसीज आहेत या नॉर्मल कोर्समध्ये मिड टर्म आणि लॉंग टर्मकडे फोकस करताना दिसतात. म्हणजे FDIची इन्व्हेस्टमेंट यावी म्हणून मेकिंग बिझनेस फ्रेंडली एन्व्हायरमेंट केलं जातं.
ईज ऑफ बिझनेस केली जाते, पण ती फक्त नवीन इन्व्हेस्टमेंटसाठी. एक्झिस्टिंग बिझनेस हा व्यवस्थित चालावा, त्याचं सुलभीकरण व्हावं, या दृष्टीने फार मोठे बदल झालेले दिसत नाहीत. कारण एक्झिस्टिंग बिझनेसला PF, एक्झिस्टिंग बिझनेसला ESIC याच्यामध्ये कुठे बदल झालेले दिसत नाही. पर्यावरणासाठी मुकुंद कुलकर्णी, मला याच मुद्द्यावर मला मेक इन इंडियाच्या संदर्भात देखील तुम्हाला विचारायचं, पण ब्रेक नंतर ती चर्चा करायची आहे. त्यापूर्वी चंद्रशेखर नेने, भारतीय अर्थकारणाला खऱ्या अर्थानं गती मिळाली आहे? तुम्ही काय बघता? म्हणजे मार्केट्समधले अप अँड डाऊन्स असतील, जसं रुपयाचा मुद्दा सुरुवातीला निघाला, अजूनही डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया सुधारलेला नाही, याचा निश्चितपणे एकूण सगळ्या व्यवहारावरती, मग इंडस्ट्रीचा असेल किंवा इथून शिकायला गेलेली बाहेर मुलं असतील, या सगळ्यांवरती तो दिसून येतोय, आर्थिक परिणाम पण दिसून येतोय. सुधारलं काय नेमकं आपण सांगतो. 2-3 गोष्टी अगदी निश्चितपणे झालेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे भारताची एकूण जी इमेज किंवा प्रतिमा आहे ॲज अ बिझनेस फ्रेंडली नेशन, ॲज अ ग्रोथ ओरिएंटेड इकॉनॉमी अँड ॲज अ रोबस्ट नेशन ऑफ यंग पीपल. मी इंग्लिश शब्द वापरले, पुन्हा मराठीमध्ये सांगतो की व्यापाराला सुविधा देणारा एक राष्ट्र, ज्या राष्ट्रात अतिशय मोठ्या प्रमाणात तरुणांचा भरणा आहे असं राष्ट्र, आणि जे राष्ट्र एक मिशन घेऊन निघालेलं आहे असं राष्ट्र, अशी प्रतिमा निर्माण करण्यामध्ये मोदींच्या परदेश दौऱ्याचा खूप मोठा हात होता. आणि त्याचा फायदा असा झाला, आत्ता महाजन सर म्हणले की FDI यायला पाहिजे किंवा आली किंवा असं. FDI म्हणजे काही जादूची कांडी नाही की दिल्यानंतर लगेच करार दिसतात, परंतु FDIचं तसं नसतं. FDIचे करार झाल्यानंतर प्रत्यक्ष फलद्रूप होऊन इन्व्हेस्टमेंट यायला वेळ लागतो. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, जागतिक परिप्रेक्ष्य आपल्याकडे नसलं तर आपण या छोट्या छोट्या मुद्द्यांमध्ये गुंतून राहतो. जागतिक परिप्रेक्ष्य असं आहे की सध्या जगातल्या सगळ्या देशांना अमेरिकेसकट आपल्या देशातला पैसा कुठे गुंतवावा हे कळत नाहीये. अमेरिकेत स्वतःसुद्धा अमेरिकेने इतके व्याजाचे दर कमी ठेवले असले तरी अमेरिकेतले लोक तो गुंतवणूक करून घेत नाहीयेत. त्यांना तो गुंतवायचा आहे अशा देशात की ज्या देशाचा ग्रोथ रेट चांगला आहे आणि ज्या देशामध्ये लोकशाही आहे आणि पारदर्शित्व आहे. म्हणून ते चीनमधनं ती इन्व्हेस्टमेंट परत नेत आहेत, कारण चीनमध्ये या दोन्ही गोष्टी नाही आहेत. भारताचा ग्रोथ रेट चांगला आहे, भारताकडे सध्या कॅपिटलची चणचण आहे, ह्या सर्वांना माहिती आहे. FDI हा आपल्याला एक या दृष्टीने तारणहार असा आहे, आणि FDIचे करार झाले याचाच अर्थ असा की भारतामध्ये गुंतवणूक येऊ घातली आहे. त्या गुंतवणुकीचा उपयोग करून भारताचं आर्थिक उन्नयन करणं हे या सरकारपुढे पहिलं उद्दिष्ट असलं पाहिजे, आणि मला असं दिसतंय की त्या उद्दिष्टाच्या दृष्टीने सरकार पावलं टाकतंय. पण एक लक्षात घ्या की सबंध जगभर सध्या मंदीचा एक प्रचंड विळखा पडलेला आहे. युरोपमध्ये मंदी आहे, अमेरिकेत मंदी आहे. त्यामुळे आपला जो एक्सपोर्ट आहे तो एक्सपोर्ट करण्याकरता खूप प्रकारची बंधनं येत आहेत. त्यामुळे आपला एक्सपोर्ट होत नाही आहे पुरेसा. इनफॅक्ट आत्ता यांनी मुद्दे सांगितले नाहीत, पण आपल्या एक्सपोर्टचं सध्या डाऊन चाललेलं आहे, फार चांगलं होत नाही आहे. म्हणून मेक इन इंडिया करायचं, पण मेक इन इंडिया फॉर इंडिया हे करण्याची सध्या जरुरी आहे, आणि त्या दृष्टीने पण सरकार अनेक तऱ्हेने काम करतं आहे. तर माझ्या मताने सध्या चांगले दिवस येऊ घातलेले आहेत. फक्त आपल्याला थोडा धीर धरायला लागेल, कारण दुष्काळाने आपल्याला बराच मार दिलेला आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की आर्थिक भरारी घेताना आर्थिक भरारी जर गरुड म्हणला तर त्याला 2 पंख आवश्यक असतात. त्यातला एक पंख असतो सरकारच्या पॉलिसीज आणि दुसरा पंख असतो बँकिंग व्यवस्था. गेल्या कित्येक वर्षाच्या मिसमॅनेजमेंटमुळे बँकिंग व्यवस्थेचा कणा मोडलेल्या स्थितीत सध्या आहे. रघुराम राजन आणि सरकारच्या सध्याच्या धोरणाप्रमाणे आता तो आपल्याला दिसू लागला आहे. इतकेपर्यंत अकाउंटिंग चलाखी करून NPS जे होते, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स, ते लपवले जात होते, आता ते समोर येत आहेत. त्यामुळे एकदा रोग दिसला की तो बरा करण्याकडे लक्ष जाईल. दुर्दैवाने आतापर्यंत त्याकडे लक्षच गेलं नाही. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, 2 वर्षाच्या मोदी सरकारच्या कालखंडात एकाही मेजर स्कॅमचं आपल्या पुढे प्रदर्शीकरण झालेलं नाही. याच्या आधी किती स्कॅम झाले त्याची गणतीच आपण सध्या विसरलेलो आहोत. भ्रष्टाचार झाला आणि नसेल झाला तर अर्थनीती चांगली असं म्हणायचं की नाही झाला म्हणून? भ्रष्टाचारामुळे बँकिंगचा कणा मोडला. भ्रष्टाचाराचं जे क्रोनिक कॅपिटलिझम होतं, जे आपापल्या ओळखीच्या लोकांना कर्ज द्यायची आणि त्यांनी ती कर्ज बुडवायची, हा जो प्रकार चाललेला होता, त्या प्रकारामुळे बँकेचा कणा मोडलेला आहे. कणा मोडलेला. एकीकडे रघुराम राजन धडाक निर्णय घेत असताना कुठतरी सरकार पण तिथे टाच आणण्याचा प्रयत्न करतच होतं. पण काय होणार रघुराम राजनचा हाही प्रश्न अजूनही टांगती तलवार आहे. भविष्यातली गोष्ट आहे ती. आता तुम्ही आणि मी याच्यावरती काही चर्चा करू शकत नाही. मे बी त्याच्यावर आपण आणखीन एक कार्यक्रम करूया. महाजन सर काय म्हणाल? ब्रेक घ्यायचंय काय आता काय बोलायचं? काय इतक्या तज्ज्ञ आणि मोठ्या लोकांच्या समोर काय बोलायचं? म्हणजे एकही स्कॅम नाही. अरे राज्यात स्कॅम्स आहेत. व्यापम घोटाळ्यापासून महाराष्ट्रातल्या, गुजरातमधल्या
छत्तीसगडमधल्या सर्व राज्यांमध्ये स्कॅम्स आहेत. आणि आत्ता लेटेस्ट तहलकानी एक स्कॅम उघडकीला आणलेला आहे. तो गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या संदर्भात एका अमेरिकन डॉलरशी, एका अमेरिकन कंपनीशी, जिचं स्वतःचं कॅपिटल केवळ $74 आहे, अशा कंपनीशी व्यवहार करून $350 मिलियन गैरव्यवहार गुजरातमध्ये 2002 साली झाला. हे आत्ता तहलकानी समोर आणलेलं आहे. आणि आम्ही इथं बसून तज्ज्ञांच्या तोंडून ऐकायचं ही काही स्कॅम झाला नाही. किंवा सगळं कसं स्वच्छ आहे. आणि मेक इन इंडियामध्ये काय आलं, काय प्रत्यक्षात काय आलं, प्रत्यक्षात सरकारी तिजोरीमध्ये काय जमा झालं, त्याचं जॉब्स वाढण्यामध्ये किती परिणती झाली, ह्याचं काहीच नाही. तर सगळं भावनेवर चाललंय. पोट भावनेवर चालत नाही, देश भावनेवर चालत नाही, देश प्रत्यक्ष अचिव्हमेंट्सवर चालतो. मी FDIचा विषयसुद्धा काढला नाही. FDI बद्दल मी अजून काही बोललो नाही. पण राहुल बजाज त्यावर बोललेले आहेत. राहुल बजाज त्यावर असं बोललेले आहेत की हे सगळं FDI वगैरे वगैरे चाललं आहे, पण आम्ही भारतात जी इतकी वर्ष उद्योग करतो आहे त्यांना सापत्नपणाची वागणूक का देताय, असं राहुल बजाज बोललेले आहेत. मला त्यातलं काहीच कळत नाही, पण राहुल बजाजला कळतं असं मानायला हरकत नाही. त्यामुळं हा प्रश्न त्यांनी 6 महिन्यापूर्वीच विचारला आहे. ठीक आहे, पण या FDI बद्दल आणि GSTच्या सगळ्या एकूण गोंधळाबद्दल, मेक इन इंडियाबद्दल ब्रेकनंतर आपण बोलूया की GST विधेयक आता केवळ राज्यसभेमध्ये अडकून पडलंय. आणि GST विधेयक जर आणलं तर मग FDIच्या संदर्भातले अनेक मुद्दे क्लिअर होऊ शकतील. जे करार झालेत याबद्दल होऊ शकेल, कारण फॉरेन इंडस्ट्री, परदेशी ज्या कंपन्या आहेत त्यांना आपल्या टॅक्सेशनबद्दल काही बदल अपेक्षित आहेत. आणि त्या बदलानुसार जर त्या कंपन्यांनी इथे इन्व्हेस्टमेंट केली तर मग त्या नफ्याचा फायदा देशाला मिळणार की त्या कंपन्या परस्पर घेऊन जाणार आणि आपल्या जनतेच्या पदरात काय पडणार, हा खरा कळीचा मुद्दा असणार आहे. ब्रेक घेऊ. ब्रेकनंतर या मुद्द्याविषयी काय घेऊ. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. 2 महत्त्वाच्या मुद्द्यावर आता चर्चा आपण करणार आहोत. एक म्हणजे GSTचं रखडलेलं विधेयक आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की मेक इन इंडियाच्या मार्फत खऱ्या अर्थाने जे सगळे करार केले गेले त्या माध्यमातून हे करार कागदोपत्रीच राहिले की याचा भारतीयांना खरंच फायदा होणार आहे. आणि या सगळ्या 2 मुद्द्यांसहित इतर त्याला जोडून येणारे जे विषय आहेत त्याविषयी आपण बोलूया. पण त्यापूर्वी प्रेक्षकांच्या काही फेसबुकवर आलेल्या प्रतिक्रिया त्या आधी वाचून दाखवतो. राहुल निकम म्हणतात की हे सरकार नुसतं घोषणा करतं, करार करतं, पण आचरणात आणत नाही. तोच मुद्दा मेक इन इंडियाचा राहुल आम्ही चर्चेला घेतोय. सुकृत कुचेकर ते म्हणतात की प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे, पण हे मात्र नक्की की भ्रष्टाचार कमी झालाय, परराष्ट्र धोरणही सुधारलंय. हर्षद खान आहेत ते म्हणतात की कुठे नेऊन ठेवलाय माझ्या गरिबांचा देश, शेतकऱ्यांचा थोडा तरी विचार करा, असा प्रश्न इथे त्यांनी उपस्थित केलाय. स्वप्नील कडे ते म्हणतात की गेल्या 60 वर्षात काँग्रेस सरकारनं जे केलं नाही ते 2 वर्षात मोदी सरकारनं केलं. आर्थिक स्थिती सुधारण्यावर नक्कीच भर सरकार देते. ह्या प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या आहेत, त्यामुळे त्यांच्या या मुद्द्यांनुसारच थोडंसं पुढे जायचं आहे. सुरुवात नेने सर तुमच्यापासून करतो. GSTचा मुद्दा राज्यसभेत अजूनही तो रखडलेला आहे आणि त्याच्यावरतीच आता यापुढचं सगळं मेक इन इंडियाचं स्वप्न अवलंबून असणार आहे. मोठ्या प्रमाणात जी परकीय गुंतवणूक येईल ती तिथेच अडून राहिलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला हे सगळं होत असताना शेतकरी या वर्गाला कुठतरी विसर पडलाय सरकारकडं, किंवा आता दुष्काळी भाग सगळा झालेला आहे, कुठेही येऊन मोदी सरकारने व्हिजिट केली नाही, मोदींनी व्हिजिट नाही केली, अशीही ओरड होतीये. त्यामुळे कुठतरी अर्थकारण शेतकऱ्यापासून सुरू होतं हे अजून लक्षात आलेलं नाही आहे का? यावेळेला जे अंदाजपत्रक आलं त्या अंदाजपत्रकाच्या चेहऱ्यानेच आपल्याला सगळ्या लक्षात आलं की हा शेतकी सेंट्रिक ज्याला म्हणतात, शेतकी केंद्र ठिकाणी ठेवून हे अंदाजपत्रक आलं. प्रचंड प्रमाणावर तरतूद शेतीकरता केलेली आहे. गंमत काय आहे ते तुम्हाला सांगतो. भारतामध्ये शेतीवरती 54% लोकसंख्या अवलंबून आहे, पण शेतीचा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP मधला वाटा फक्त 12% आहे. याचा अर्थच केवळ असा आहे की ही जो 54% लोकसंख्या आहे यांना शेतीशिवाय दुसरी चांगली काम, हे सगळ्यांना नाही, तर तुम्ही म्हणाल सगळ्यांनाच तुम्ही शहरात आणताय का, यांच्यातल्या एका मोठ्या पर्सेंटेज ऑफ लोकांना शेतीशिवाय दुसरं उत्पन्नाचं साधन देणं अत्यंत आवश्यक आहे. ते साधन कुठे त्यांना मिळेल, ते निश्चित त्या गावात मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे त्यांच्याकरता स्मार्ट सिटीज ज्या वसवायच्या आहेत त्या त्याकरता करायच्या आहेत. स्मार्ट सिटी कुठे वसवायच्या असतात? स्मार्ट सिटी या नेहमी नदीच्या काठी तरी वसवायच्या, किंवा सध्याच्या नद्या म्हणजे रेल्वे आणि रस्ते
रेल्वे आणि रस्त्याच्या जाळ्याची वाढ करून त्याच्या कडेकडेने स्मार्ट सिटीज बसवायच्या, त्याच्याकरता आपल्याला भूमी अधिग्रहण करायला लागतं. रेल्वे बांधायकरता भूमी अधिग्रहण करायला दोन्ही लागतं. विधेयकं लटकून सांगतो. राहिलेत. भूमी अधिग्रहण पण GST सांगतो ना, म्हणूनच सांगतो मी. भूमी अधिग्रहण आपल्याला करायला पाहिजे, म्हणजे स्मार्ट सिटी बसता येतील. स्मार्ट सिटीमध्ये असंख्य जी लोक शेतीमध्ये अडकून पडली आहेत आणि जे शेतीमधनं त्यांना परतावा मिळत नाही, त्यातल्या बऱ्याचशा लोकांना कौशल्यवर्धन करून, स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग करून त्यांना आपल्याला स्मार्ट सिटीमध्ये आणायला लागेल. त्याच्याकरता भूमी अधिग्रहण आपल्याला पाहिजे. स्मार्ट सिटी करता रेल्वे लाईन नवीन टाकायच्या, त्याच्याकरता पैसे पाहिजेत, म्हणून FDI पाहिजे. FDI पाहिजे. FDI वाले लोक म्हणतात की तुमच्याकडे अजून साधा GST येत नाही, तुमच्याकडे भूमी अधिग्रहण होत नाही, आम्ही पैसे दिले तर रेल्वे बांधणार कशावरती तुम्ही? हे का होत नाहीये? महाजन सरांनी एक फार सुंदर वाक्य अगदी सुरुवातीला सांगितलं की आपण सगळे समन्वय करण्याच्या दृष्टीकोनाने याच्यात बघितलं पाहिजे, एकमेकांची भांडणं नाही पाहिजे. नशिबाने मी कुठल्याही पक्षाचा प्रवक्ता नसल्यामुळे मला कुणाशीच भांडायचं नाहीये, पण हा समन्वय जर राज्यसभेत करता आला, 2 वर्ष नुसती ही दोन्ही विधेयकं रखडवून ठेवण्यात आली, त्या रखडवून ठेवण्यामध्ये भारताचं इतकं जास्त नुकसान झालेलं आहे. सगळ्या अर्थतज्ञांनी एकमुखाने सांगितलेलं आहे की GST नुसतं पास झालं तर GDP मध्ये 1.5% वृद्धी होते. भारतात हा GDP इतका प्रचंड आहे की 1.5% वृद्धीचा अर्थ एक खूप मोठा पैसा भारतीय जनतेच्या हातात पडेल, भारतीय सरकारजवळ येईल असं म्हटलं जातं. पण ते GST विधेयक केवळ एक प्रकारची तुम्ही केलं नाही म्हणून आम्ही करणार नाही या प्रकारच्या यांनी ते अडकवून ठेवलंय. आज जर GST यावेळेला आता दिसतंय की भाजप सरकार सुद्धा थोड्याशा ज्याला म्हणतात सामोपचाराच्या भूमिकेत आहे. त्यामुळे महाजन सर GST तुमच्या याच मुद्द्यावर महाजन सर तुम्हाला काय म्हणायचं आहे? विधेयक अडकून ठेवलं असं मगाचपासून नाही म्हणतात. नाही, त्यांचं संपलं असेल तर मी बोलतो. झालं तुम्ही विधेयक सोडवलं तर सगळंच संपेल. नाही काय काय 2-3 नाही असले तिरकस कॉमेंट्स करून चर्चा पुढे जाणार नाही. नाही ठीक आहे सर, बोला तुम्ही. आपली तटस्थता टिकवण्यासाठी तिरकसपणा कमी केला पाहिजे. मुद्दा असा हा ती शिरोधारी असू नाही तर पायदळी तोडवा, काय करायचं ते करा, माझं काय म्हणणं नाही, आता मला बोलू द्या. ठीक आहे सर, बोला. मुद्दा असा की आपण बोलताना म्हणजे किती कॉन्ट्राडिक्टरी बोलतो परस्परात. म्हणजे एकीकडे असं सांगायचं की गेल्या 2 वर्षात FDI मध्ये वाढ झालेली आहे आणि दुसरीकडे असं सांगायचं की GST नाही म्हणून FDI येत नाही. मग ह्यातलं काय खरं मानायचं, असा माझ्यासारख्या अडाणी माणसाच्या पुढं प्रश्न निर्माण होतो. आणि माझ्यासारख्या अडाणी माणसाचीच या देशात बहुसंख्या आहे. दुसरी गोष्ट अशी की मुळात GSTची कल्पना केव्हा निघाली तर जसवंत सिंग अर्थमंत्री असताना त्यांनी एक कमिटी नेमली होती. त्या कमिटीनं GSTची सूचना केली. त्यानंतर आलेल्या UPAच्या सरकारनं सुद्धा ती कल्पना पुढे नेली, त्याच्या आधारे काही प्रगती झाली. त्यावेळेला गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी, कारण मी त्या सर्व राष्ट्रीय विकास परिषदेच्या अधिवेशनांना हजर राहत होतो, तब्बल 10 वर्ष मी त्या परिषदांच्या अधिवेशनांना हजर राहिलेलो आहे, त्यामुळे तिथं काय घडत होतं हे मला माहिती आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी भर परिषदेमध्ये GSTला विरोध केलेला आहे. एवढंच नव्हे तर मी गुजरातचा मुख्यमंत्री असेपर्यंत मी गुजरातमध्ये GST येऊ देणार नाही असंही ते बोललेले आहेत. पण ते सोडा, तो भूतकाळ झाला. आज बोलायचं झालं तर GSTच्या संदर्भात काँग्रेसने असं सांगितलेलं आहे की आमचं या बाबतीत पूर्ण सहकार्य आहे. त्यांनी काँग्रेस पक्षांतर्गत 3 सदस्यांची जी समिती नेमली होती त्या समितीनं या बाबतीत 3 महत्त्वाचे मुद्दे केलेले होते. त्या मुद्द्यांच्या बाबतीत आजपर्यंत सरकारकडनं लेखी काही आलेलं नाही. आता मध्ये म्हणले मी जाऊन भेटलो, पण कशासाठी भेटले? मुलीच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी भेटले आणि हा विषयसुद्धा काढला नाही. पण तो आणखीन पुन्हा एकमेकांची उणीधुणी काढण्याचा विषय झाला, ते जाऊ द्या. आज काँग्रेस पक्षाची ही पोझिशन अशी की GSTच्या संदर्भात काँग्रेस पक्षानं ज्या 3 महत्त्वाच्या सूचना केल्या त्या सूचना विचारात घेऊन जर बिल येत असेल तर त्याला काँग्रेस पक्ष सर्वतोपरी सहकार्य करेल आणि GSTचं विधेयक मंजूर होण्यासाठी जे काय करायचं ते करेल. जाता जाता एक लक्षात आणून दिलं पाहिजे की GST नसताना सुद्धा या देशानं 9%, 9.6% वगैरे ग्रोथ रेट साध्य केलेला आहे. आता GST आल्यामुळं GDP मध्ये किती वाढ होईल? कोणी म्हणतं 1.4%, कोणी म्हणतं, पण बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की 0.2 इतका GDP वाढेल.
पण तो वाढला तरी तो काही कमी नाही. म्हणजे देशाचा एकूण GDP लक्षात घेता 0.2 जरी वाढला तरी हरकत नाही. त्यामुळं काँग्रेसचा या बाबतीत बिलकुल अडेलतट्टूपणा नाही. प्रश्न असा आहे की जे विधायक सूचना केलेल्या आहेत, आता मध्ये एक अशी बातमी सोडून देण्यात आली होती की काँग्रेसनं सुचवलेल्या 3 पैकी 2 सूचना आम्हाला मान्य आहेत, तिसरी मात्र मान्य नाही. आता हे वर्तमानपत्रातनं बातम्या सोडण्याच्या ऐवजी प्रत्यक्षात जे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आहे, या विषयातले जे कोणी आहेत त्यांच्याशी चर्चा करून हा तिढा सोडवला पाहिजे. आणि या अधिवेशनामध्ये जर सरकार मनापासून तो प्रयत्न करणार असेल तर काँग्रेस पक्ष त्याला अवश्य सहाय्य करेल. मग माझं नाव घोडं कुठं आणले? जर काँग्रेस पक्ष सहाय्य करायला तयार आहे, GSTचं घोडं काढलंय. नाही, त्यांचं म्हणजे महाजन सरांनी सांगितलं ते त्यांची भूमिका निश्चित स्वागतार्हच आहे. आणि त्यांच्या म्हणण्यात कदाचित तथ्यही असेल की ते GSTचं बिल त्यांनी अडवलेलं नाही. कारण त्यांच्या 3 सूचना ज्या आहेत त्या कुठल्या सूचना आहेत आणि त्याच्यातलं सरकारची भूमिका काय हे आपल्याला आत्ता सांगता जरी नाही आलं तरी काँग्रेसची भूमिका GST अडवण्याची नाही हे जे त्यांचं म्हणणं आहे ते आपण मान्य करू. फक्त काँग्रेससाठी अडचण इतकीच आहे की राज्यसभा चालतच नाही. राज्यसभेचं कामकाज चाललं तर ते GST मंजूर करायला मदत करणार आहेत. हां, राज्यसभेचं कामकाज चालवण्यासाठी आम्ही मदत करू ही भूमिका काँग्रेसची नाही आहे. आणि राज्यसभेचं कामकाज चालू द्यायचं नाही ही काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे महाजन सर येतो. त्यामुळे साध्या GST पुरतं त्यांचं म्हणणं बरोबर असू शकेल, पण राज्यसभा चालूच द्यायची नाही अशा पद्धतीची जी भूमिका आहे आणि नुसत्या राज्यसभेच्या कामकाजापुरता मुद्दा नाही आहे किंवा एकट्या GST पुरता नाही आहे. अनेक कायद्यांमध्ये बदल करण्याची गरज आहे, अनेक कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. भूमी अधिग्रहण विधेयक लटकलेलं नाही आहे, कारण भूमी अधिग्रहण विधेयक सरकारने काढून टाकलं, बाजूला केलं. त्यामुळे सरकारच्या दृष्टीने आता भूमी अधिग्रहण हा विषय संपलेला आहे. पण अनेक कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी राज्यसभेची जिथे मंजुरी लागते तिथे सहकार्य देण्याची काही काँग्रेसची आणि काँग्रेसच्या सहकारी मित्रांची पक्षांची मनस्थिती नाही. आणि त्यांच्या उपाध्यक्षांनी फार सुरुवातीला सरकार मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर त्यांची भूमिका जाहीर केली की आम्ही कुठल्याही पद्धतीने काही सहकार्य वगैरे करणार नाही, या सरकारला काम करू द्यायचं नाही ही आमची भूमिका आहे. आणि ठीक आहे, त्यांच्या पक्षाने एक स्वीकारलेली विचार करून स्वीकारलेली भूमिका जर ती असेल तर त्याच्याबद्दल जी काही टीका करायची ती ते राजकीय पद्धतीने करत जाऊ. महाजन सर, संसदेच्या कामकाजात व्यत्यय निर्माण करणं हा सुद्धा संसदीय लोकशाहीचा वैध भाग आहे असं म्हणणाऱ्या लोकांनी सत्तेवर आल्याबरोबर हृदय परिवर्तन झाल्याप्रमाणे संसद न चालल्याचा दोष इतरांवर टाकणं ह्याच्यातली चलाखी लोकांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला आठवत असेल की आजचे 2 नंबरचे या सरकारचे नेते जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांनी हा सिद्धांत मांडला होता की हा सुद्धा संसदीय कामकाजाचाच भाग आहे. आता तो संसदीय कामकाजाचा भागच जर आत्ताचे विरोधी पक्ष अंमलात आणत असतील तर आपल्याला तक्रारीला काय बरं जागा आहे? नंबर 1. नंबर 2, संसदेचं दुसरा आणखीन सिद्धांत याच गृहस्थांनी मांडला होता. तो असा होता की संसदेचं कामकाज चालू ठेवणं ही सरकारची जबाबदारी आहे, सत्ताधारी पक्षाची जबाबदारी आहे. आता तोच सिद्धांत आपल्याला लागू होतो हे लक्षात आल्याबरोबर विरोधी पक्षावर खापर मोडण्यात काय बरं हाशील आहे असा माझ्यासारख्या सामान्य लोकशाही प्रेमी माणसाला प्रश्न पडला तर त्याचं विद्वज्जनांकडून उत्तर काय मिळेल हे मला आत्ता तरी सांगता येत नाही. माझं अगदी थोडक्यात मुकुंद कुलकर्णीकडे जायचं. मी काही विद्वज्जन नाही, मी त्यांच्यापेक्षा अज्ञ आहे. आणि फक्त संदर्भ जे सुटतात तेवढेच सांगतो. संसदीय कामकाजामध्ये अडथळा आणणं हे सुद्धा संसदीय कामकाजाचं एक हत्यार आहे. हे केव्हा म्हणावं लागलं तर जेव्हा कॉमनवेल्थ राष्ट्रकुल स्पर्धांमधले घोटाळे, 2G स्पेक्ट्रममधला घोटाळा, कोळसा खाणींचा घोटाळा, ह्या सगळ्या विषयामध्ये कुठल्याही प्रकारच्या चौकशीला तयार होण्याची भूमिका सत्ताधारी पक्षाने घेतली नाही. एवढं चौकशी सोडा, त्याच्यावर संसदेमध्ये व्यासपीठावरती चर्चा करण्याची तयारी सुद्धा दाखवायला सरकार तयार नव्हतं. अनेक प्रकारचे पुरावे पुढ्यात ओतून सुद्धा, कोर्टाने आदेश देऊन सुद्धा
सत्ताधारी पक्ष ह्याच्यावरती बोलायला तयार नव्हता. त्यावेळेला नाईलाजाने हे म्हणावं लागलं. आज तशी परिस्थिती नाहीये. आज सरकार चर्चेला तयार आहे. सरकार सांगतंय चर्चेला या, यानं चर्चेला यायचं नाही. हे कुठलं तरी म्हणजे चर्चेला येण्याचं मान्य करतात, चर्चा ठेवतात आणि कुठल्या तरी भलत्याच विषयावरती पुन्हा कामकाज बंद पाडण्याचं जे तंत्र स्वीकारलेलं आहे, हे काही संसदीय कामकाजाबद्दल आस्था प्रेम असलेल्याचं धोरण लक्षण नाही. मला पुढचा मुद्दा महाजन सर तुम्हाला विचारायचा की मेक इन इंडिया सारख्या ज्या घोषणा झाल्या आणि जो FDIचा मुद्दा मगाचपासून चर्चेत येतोय आणि त्यानुसार सगळा GSTचा मुद्दा पण त्याला जोडून येतोय, पण मेक इन इंडियाच्या सगळ्या या घोषणांचा फायदा किती झाला इंडस्ट्री सेक्टरला असेल किंवा सर्वसामान्य नोकरदार वर्गाला जो उद्योग जगतामध्ये जाऊन स्वतःचं एक नोकरी शोधण्याचं काम करतोय किंवा उद्योग उभारण्याचं काम करतोय? नुकत्याच संपलेल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या सहकार्यानं राज्यसभेनं 12 ते 16 विधेयकं मंजूर केली आणि त्यांचं कायद्यात रूपांतर झालं. हे आपलं जाता जाता नोंद व्हावी म्हणून. आता FDI असो किंवा आणखीन काही असो, आता मुळामध्ये FDI म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणारा मुख्य आधारस्तंभ नव्हे. आधी देशांतर्गत अर्थव्यवस्था मजबूत केली पाहिजे आणि त्यात ज्या त्रुटी निघत असतील त्याला आधार देण्यासाठी FDI. दुसरं असं की FDI हा काही कायमचा सोर्स नव्हे, कारण जसं चीनमधली अंतर्गत परिस्थिती बदलल्याबरोबर अमेरिकन लोक किंवा युरोपियन लोक तिथून पैसे घेऊन जाऊ लागले, तसंच भारताच्या बाबतीत उद्या काही झालं तर ती FDI सुद्धा परत जाऊ शकते. त्यामुळं FDI कॅनॉट बी द मेनस्टे ऑफ इंडियन इकॉनॉमी. मेनस्टे ऑफ इंडियन इकॉनॉमी इज इट्स इनहेरंट डोमेस्टिक स्ट्रेंथ. आपल्या अर्थव्यवस्थेची आंतरदेशीय स्वतःची ताकद आणि त्याला आता मगाशी शेती व्यवसाय, स्मार्ट सिटी, अमुक तमुक इतका सगळा चक्रव्यूह उभा राहिला, पण त्याचा परस्परांशी काय संबंध आहे कुणाला माहिती. उदाहरणार्थ पुणे शहरामध्ये स्मार्ट सिटी कुठं होणार आहे? तर औंधमध्ये, जी ऑलरेडी स्मार्ट भाग आहे शहराचा, तिथंच स्मार्ट सिटी होणार आहे. आणि हे मोठे मोठे अर्थतज्ञ सांगून थकले की शेतीची रोजगार निर्मितीची क्षमता ही अन्य कुठल्याही क्षेत्रापेक्षा जास्त आहे. 10 रोजगार शेतीच्या क्षेत्रात निर्माण करण्यासाठी जेवढी इन्व्हेस्टमेंट लागते त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक तेवढेच रोजगार औद्योगिक क्षेत्रामध्ये निर्माण करण्यासाठी लागते. हे सगळं तज्ज्ञ मंडळींनी सांगितलेलं आहे. मी ते वाचलेलं किंवा ऐकलेलं आहे, मला त्यातलं काही कळत नाही. पण अशा पद्धतीनं आर्थिक परिस्थिती असताना सुद्धा शेतीवरचं ओझं कमी करायचं कसं? तर स्मार्ट सिटी. आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे? रोजगार निर्माण होणार आहेत. कशाचे रोजगार निर्माण होणार आहेत? रस्ते तयार करणं, बिल्डिंग बांधणं. आता रस्ते झाले, बिल्डिंगा संपल्या, किती रोजगार संपले. दॅट इज हाऊ एक्सपोर्ट कमी झाल्यामुळं असलेले 20,000 रोजगार हे कमी झालेले आहेत. त्यामुळं अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालीन सस्टेनेबिलिटीसाठी ज्या शेती व्यवसायावर 54% लोक अवलंबून आहेत त्या शेती क्षेत्राला स्थिरता, त्याची उत्पादन क्षमता वाढणं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं या आघाड्यांवर काम करायचं सोडून स्मार्ट सिटी नंतर काय ते मेक इन इंडिया. तर मेक इन इंडियाचं तर काय सांगायचं एक. म्हणजे मुळामध्ये 2013ची नॅशनल इंडस्ट्रीयल पॉलिसी नाव बदलून मेक इन इंडिया रीतीनं आलेली आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, नाव बदलावं. पण ते झाल्यानंतर हे जे सगळे सोहळे झाले त्या सोहळ्यांमधनं प्रत्यक्षात करार किती झाले, त्यातले प्रत्यक्षात अंमलात किती आले आणि रोजगार किती निर्माण झाले. उलट चाकणच्या फोक्सवॅगनच्या युनिटमधनं कामगार कपात केली जाणार आहे अशी बातमी नुकतीच आलेली आहे. एकीकडं IT क्षेत्रातले जॉब्स कमी होत आहेत, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये नवे जॉब निर्माण न होता आहे ते जॉब कमी होत आहेत. म्हणजे ज्याला अर्थशास्त्रज्ञ जॉबलेस ग्रोथ म्हणतात, ती जॉबलेस ग्रोथ आपल्यासमोर उभी ठाकलेली आहे का काय, अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये FDIच्या मृगजळामागं किंवा मेक इन इंडियाच्या मृगजळामागं न धावता शेतीवर आधारित आणि शेतीपूरक उद्योगधंदे आणि मगाशी ते मुकुंद कुलकर्णी म्हणाले तसं SME, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, यांना जीवदान मिळेल, यांना अधिक सोयी सवलती उपलब्ध होतील.
कारण त्यातली रोजगार क्षमता ही अधिक आहे. जितका उद्योग मोठा तितकं ऑटोमेशन अधिक, म्हणून नोकऱ्यांची शक्यता कमी. जितका उद्योग छोटा तितक्या नोकरी निर्माण होण्याची शक्यता जास्त. या रीतीनं जर केलं तर आपली अर्थव्यवस्था स्वतःची ताकद घेऊन उभी राहील आणि मग त्याला ॲडिशनल डोस म्हणून FDI वगैरे जे काय आहे त्याचा विचार करता येईल. बरोबर आहे. मुकुंद कुलकर्णी, शेवटी मला तुम्हाला विचारायचं की FDI असेल किंवा मेक इन इंडिया संदर्भातल्या केल्या गेलेल्या घोषणा असतील, या घोषणा इंडस्ट्रियल सेक्टरसाठी, उद्योग जगतासाठी किती फायदेशीर ठरतायत आत्ता, की हे फक्त जसं महाजन सर म्हणाले हे एक प्रकारचं मृगजळ दाखवण्याचा प्रकार आहे? मी तुमचं उत्तर 3 वेगळ्या मुद्द्यांमध्ये देतो. FDI बद्दल बोलूया. FDIच्या अशात इन्फ्लो वाढलेला आहे, घोषणा झालेल्या आहेत, पण लगेच इम्पॅक्ट मिळणं हा चॅलेंज आहे. कारण त्यातल्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधल्या इन्व्हेस्टमेंट्स या प्रोडक्शन स्टेजला येण्यासाठी कमीत कमी 2 वर्ष जातील. त्यामुळे तोपर्यंत प्रोजेक्ट मॅन पॉवर येईल आणि FDIचा इम्पॅक्ट साधारण 2 वर्षानंतर ते 2.5 वर्षानंतर दिसायला लागेल. हा पहिला भाग. याच प्रश्नाचा FDIचा दुसरा भाग असा की गेल्या 4 वर्षाचा जर आपण इतिहास बघितला, अनालिसिस केलं, तर FDI मध्ये जी इन्व्हेस्टमेंट आलेली आहे ती अनफॉर्च्युनेटली सर्व्हिस सेक्टरमध्ये जास्त आहे. आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये जॉब क्रिएशनची पॉसिबिलिटी कमी, ट्रान्झॅक्शन जास्त, त्यामुळे सर्व्हिस GDPवर इम्पॅक्ट पडतो, पण जॉब क्रिएशनला चॅलेंज निर्माण होतं. त्यामुळे गव्हर्नमेंटनी सिलेक्टिव्ह राहून मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंटमध्ये जर FDI आणलं तर जास्त चांगलं. तुमच्या मेक इन इंडियावर डेफिनेटली पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसतोय आणि तो 2 डिपार्टमेंटमुळे दिसतोय. डिफेन्सनी जे मेक इन इंडियावर भर दिलेला आहे आणि रेल्वेनी जो मेक इन इंडियानी भर दिलेला आहे, त्याच्यामुळे लार्ज सेक्टर हा फ्रंट एंड होतो आहे आणि SME सेक्टर हा या लार्ज सेक्टरचा सप्लाय चेन झालेला आहे आणि त्याचा इम्पॅक्ट गेल्या वर्षभरात आपल्याला दिसतोय. पुढच्या 2-1 वर्षामध्ये तो चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसायला लागेल. पण मेक इन इंडिया मधला एक चॅलेंज आवर्जून सांगू इच्छितो. जिथे महाजन सरांनी सांगितलं त्याला कॉम्प्लिमेंटरी माझं स्टेटमेंट आहे. मेक इन इंडिया पॉलिसीज ड्राईव्ह करताना आपण नवीन इन्व्हेस्टमेंट याव्यात या दृष्टीने त्याचं सुलभीकरण केलेलं आहे. एक्झिस्टिंग बिझनेसचं सुलभीकरण, त्याची ग्रोथ कशी व्हावी, SMEनी कसं सस्टेनेबल व्हावं या दृष्टीने विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. मगाशी तुम्ही प्रश्न विचारला त्यावेळेस एका पॉइंटला मी थांबलो आणि तिथं माझ्या मुद्द्याचा शेवट करतो की NGT म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जो वेगाने आपला इम्पॅक्ट घडवून आणतंय, पण इंडस्ट्रीमध्ये एन्व्हायरमेंटल ट्रीटमेंट, पर्यावरणाबद्दल वॉटर ट्रीटमेंट याच्या फॅसिलिटी निर्माण होत नाहीत. कुठल्याही परिस्थितीमध्ये मायक्रो, स्मॉल, मीडियम ऑर्गनायझेशन्स या फॅसिलिटी निर्माण करू शकणार नाहीत. तसं केलं तर त्यांचा बिझनेस व्हायबल नाही. म्हणजे एका साईडला आपण एन्व्हायरमेंटल इनिशिएटिव्ह घेणार, NGTला पॉवरफुल करणार आणि दुसऱ्या साईडला इंडस्ट्रीला जर इन्फ्रास्ट्रक्चर दिलं नाही तर SMEला एक्झिस्टन्सचा, सर्व्हायव्हलचा चॅलेंज निर्माण होईल. त्यामुळं मेक इन इंडिया सारखे ड्राईव्ह घेत असताना आपल्याला SME आणि लार्ज ऑर्गनायझेशन यांचा बेनिफिट, नवीन येणाऱ्या कंपनी आणि अस्तित्वात असलेल्या कंपनी यांचा समतोल साधणं अत्यंत गरजेचं आहे. समतोल कमी पडताना दिसतोय एवढं नक्की. समतोल कमी पडताना दिसतोय. हा समतोल कसा साधणार माधव? अगदी थोडक्यात त्याच्याकडे जाण्यापूर्वी फक्त 1-2 वाक्यामध्ये मेक इन इंडियाचा परिणाम काय आहे याचं एक छोटं उदाहरण देतो. मेक इन इंडिया आपण हातामध्ये घेतलं आणि त्याला जोड आपण दिली कौशल्य विकासच्या कार्यक्रमाची आणि कौशल्य विकासाच्या कार्यक्रमातून मुद्रा योजनेच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या दिशेने आपण पावलं टाकायचा प्रयत्न केला. याच्यामध्ये आपण LED बल्ब बनवण्याचं प्रशिक्षण देतो. 3 किंवा 4 दिवसाचं प्रशिक्षण LED बल्ब बनवण्याचं देतो आणि हे LED बल्ब आता खेड्यापाड्यात बनतात. त्याचं ब्रँडिंग होतं आणि त्याचं मार्केटिंग होतं. त्याचा परिणाम आज काय आहे तर जो LED बल्ब 6 महिन्यापूर्वी, 8 महिन्यापूर्वी 300-325 रुपयात मिळत होता तो आज 100 रुपयात मिळायला लागला आणि बाजारामध्ये त्याची उपलब्धता वाढली. मेक इन इंडियामध्ये अशा तऱ्हेच्या अनेक गोष्टी आज घडायला लागल्या ज्याचे परिणाम दिसायला आणखीन 1-2 वर्ष आपल्याला लागतील, पण ह्याचे परिणाम दिसायला लागतील. पण समतोलाचा, अगदी समतोलाचा मुद्दा जो आहे हा समतोल साधण्यासाठी निश्चित पावलं उचलावी लागतील.
आणि त्याचबरोबर सरकारने शेती क्षेत्रावरचं महत्त्व जे वाढवलं आहे, मागचा अर्थसंकल्प हा शेती केंद्रित अर्थसंकल्प होता, राज्याचा अर्थसंकल्प शेती केंद्रित होता आणि 54% लोकसंख्या ज्या क्षेत्रावरती अवलंबून आहे आणि सर्वात जास्त रोजगार निर्मिती देण्याची क्षमता ज्या क्षेत्रात आहे, म्हणजे महाजन सरांनी सांगितलं त्या सगळ्या विवेचनाशी मी सहमत आहे पूर्ण. फक्त अडचण एवढीच आहे की महाजन सरांनी जे विवेचन केलं ते त्यांच्या मागच्या सरकारने कधी ऐकलं नाही. त्यांनी शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष केलं, पण आम्ही ते मान्य केलं आणि हा समतोल आम्ही निर्माण केला आहे. ठीक आहे, आता ती चर्चा अधिक वाढवण्यापेक्षा समतोल काय जाता जाता फटका मारायची काही गरज आहे का? सरळ शांत बोलावं, सरळ सभ्यपणे शांतपणे बोलावं माणसाने. जाता जाता फटका मारण्याची काही गरज आहे का? आता मलाही बोलावं लागेल, मला फटक्यात उत्तर द्यावं लागेल. अगदी थोडक्यात महाजन सर, वेळ संपला, अगदी थोडक्यात. म्हणजे काय ह्याचं काय, म्हणजे एक वाक्य उलटून आपल्या सगळ्याच्या ह्याच्यावर पाणी फिरवायचं, ही भाजप प्रवक्त्यांची सवय जेव्हा जाईल तो आपल्या सर्वांसाठी सुदीन, एवढंच मला बोलायचं. तो आपल्या सगळ्यांसाठी एक आर्थिक विकासाचा टप्पा मानूया आणि सगळे समन्वयाच्या माध्यमातून जसं तुम्ही सुचवलं तसे पुढे वाटचाल करतील अशी आशा करूया. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात. ज्या प्रकारे एक समन्वय साधण्याचा प्रयत्न शेवटी महाजन सरांनी केला, तशाच पद्धतीने जर आर्थिक विकासाला गती मिळाली तर निश्चितपणे मेक इन इंडियाचं स्वप्न पूर्ण होताना दिसू शकेल. शक्यता आहे की नाही हे मात्र पडताळून पाहायला आणखी 2 वर्ष जावे लागतील आणि मग देशाची आर्थिक नीती आणि विकास किती झाला याचा अंदाज येईल. तर सांगू पापकता